पुण्यातील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय, पोलिसांची धाड, थायलंडच्या 10 मुलींची सुटका। पुण्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। पुणे पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत 18 मुलींची सुटका केली। पुण्यातील उच्चभ्रू, बाणेर आणि विमानतळ या भागात पोलिसांनी छापेमारी केली। या छापेमारीमध्ये 18 मुलींपैकी 10 पेक्षा अधिक मुली परदेशी नागरिक असल्याचं समोर येतंय। पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या पुण्यातील बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे। विमानतळ परिसरात असणाऱ्या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायातून एकूण 16 मुलींची सुटका करण्यात आली। या 16 मुलींपैकी 10 परदेशी, 2 भारतीय आहेत। या स्पा सेंटरच्या जागा मालकासह स्पा सेंटर मालक आणि मॅनेजर यांच्यावर कारवाई करण्यात आली। दुसऱ्या कारवाईत उच्चभ्रू अशी ओळख असणाऱ्या बाणेरमध्ये सुद्धा पोलिसांनी कारवाई करत एका स्पा सेंटरवर छापा टाकला। या प्रकरणात किरण उर्फ अनुराधा बाबूराव आडे, वय वर्ष 28, राहणार खराडी, या महिलेला अटक करण्यात आली असून तिच्यावर पिटा कायदा, पोक्सो कायदा, भारतीय न्यायसंहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत एकूण 15 आणि 17 वर्षांच्या 2 अल्पवयीन मुलींसह एकूण 5 पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे। आरोपी किरण आडे ही स्पा सेंटरची मालक आणि व्यवस्थापक होती। पोलीस तपासात उघड झाला आहे की तिने 3 तरुणींसह गरीब कुटुंबातील 2 अल्पवयीन मुलींना मसाज सेंटरमध्ये काम देण्याचं आमिष दाखवलं। त्यानंतर अधिक मोबदल्याचं प्रलोभन देत त्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलून दिलं। या मुलींना मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचा गैरफायदा घेत त्यांच्यावर दबाव टाकून हा व्यवसाय चालवला जात होता। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे।